नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे काही दिवसापूर्वी आपण ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी फंडिंग म्हणून आपण एक विषय घेतला होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आला होता. त्याच्यात मला एक गृहस्थ आहेत, त्यांनी मला एक सुचवलं होतं की आज आपल्या ब्राह्मण समाजामधली बरीच मुलं ही परदेशी राहायला गेलेली आहेत आणि त्यांचे आईवडील इथे पुणा मुंबईमध्ये राहतात. आणि हे पुणा मुंबईमध्ये जे त्यांचे आईवडील राहत आहेत, ही लोकं आज वयस्कर झालेली आहेत आणि ही लोकं एकटीच आहेत. तसंच आपल्याकडे अशी खूप लोकं आहेत की जे आर्थिकदृष्ट्या एवढे सक्षम नाही आहेत, किंवा आर्थिकदृष्ट्या जरी ओके असतील तरी त्यांना आज पुणा मुंबईमध्ये त्यांच्या व्यवसायासाठी त्यांच्या नोकऱ्यांसाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी राहण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण खूप खर्चिक आहे. पुणा मुंबईमध्ये राहणं हे खूप खर्चिक आहे. किंवा इतर याच्यामध्ये सुद्धा म्हणजे संभाजीनगर झालं किंवा तुमचं नाशिक झालं, इतर ठिकाणी ही अशी खूप याची हे आहे, खर्चाचा भाग आहे. म्हणजे त्याच्यात जेवण खाण राहणं हे प्रत्येक माणसाला परवडत नाही. प्रत्येक माणसाला हे शिक्षण आणि हे परवडत नाही. किंवा मुलींचा एक विषय असतो की मुलींची सिक्युरिटी हा एक खूप मोठा इश्यू असतो आणि त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवणं वगैरे, किंवा अशा बऱ्याच IT सेक्टरमधल्या मुली आहेत की ज्यांना आज सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा पैसे आहेत पण चांगलं घर किंवा चांगलं हे राहायला पाहिजे. तर ह्या अनुषंगाने मला एक गृहस्थ आहेत, त्यांनी मला एक सुचवलं होतं की पुणा मुंबईमध्ये अशी जी लोकं आहेत की जे वयस्कर आहेत आणि एकटेच राहत आहेत, त्यांच्याकडे जागा मुबलक आहे. त्यांनी जी गरीब लोकं आहेत त्यांना अगदी तुटपुंज्या ह्याच्यावर किंवा त्यांच्या काही सेवा वृत्तीने त्यांना तिथे जागा द्यावी आणि ह्या लोकांनीसुद्धा त्यांचं तिथे राहता येत म्हणून त्यांच्याबद्दलची म्हणजे जी त्यांची बँकेची कामं असतील, इतर बाहेर जाण्याची येण्याची कामं असतील, त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं वगैरे असेल, तर तुमचं कॉलेज करून आणि प्रामाणिकपणे त्या गोष्टी कराव्या. असं केलं तर त्या लोकांनासुद्धा एक विश्वासू माणूस हे ठेवता येईल आणि ते आपण आपल्या ह्या संघटनेतर्फे आपण ते केलं तर आपण त्या माणसाची शहानिशा करून आपण असं लोकांना मदत करू शकतो. तसंच समजा या जे शिकलेली लोकं आहेत की ते पैसे बाहेर कुठेतरी देतात, तर अशा ज्या काही लोकं असतील त्यांनाही ते पैसे देऊ शकतात. त्यांना पैसे देऊन त्यांनाही एक थोडंसं अर्थार्जन होऊ शकतं की एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये किंवा एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये त्यांना राहताना 2 पैसेही त्यांना मिळू शकतात आणि आपलाच माणूस असल्याकारणामुळे एक विश्वासाने आपल्याला त्याच्याकडे बघता येऊ शकतं. आणखीन त्यांनीसुद्धा त्यांना चांगला सपोर्ट करून तिथे राहू शकता येईल. आणि विशेषतः मुली किंवा हे आहेत आणि आपला माणूस असल्यामुळे आपण त्याची शहानिशा करून आपण त्यांना हे करू, तिथे इंट्रोड्यूस करू, म्हणजे आपल्यालासुद्धा त्याची बॅकग्राऊंड वगैरे माहिती असू शकते. हा झाला एक भाग. दुसरा भाग म्हणजे की याच्यामुळे खूप मुलांना आज जे शिक्षणासाठी इथे येतात एक सपोर्ट सिस्टीम होईल आणि त्यांच्याकडे एक मार्गदर्शन आणखीन एक बघण्याचा मार्गदर्शन चांगलं मिळू शकेल त्यांना. कारण चांगली लोकं असल्याकारणामुळे मार्गदर्शन पण त्यांना चांगलं मिळू शकेल आणि अशा प्रकारे त्यांचा शिक्षणाचा राहण्याचा हे मिटू शकतो. खाणं त्यांनी बाहेरनं डबा वगैरे आणावा किंवा त्यांचं जे काही अंडरस्टँडिंग असेल त्याप्रमाणे करावं. एक खूप चांगला उपक्रम आहे हा आणि त्या काका काकूंना किंवा त्या आजी आजोबांना एक आधारसुद्धा मिळू शकतो. त्यामुळे हा बॉन्डिंग चांगलं होऊ शकतं. एवढीच माझी विनंती आहे. ज्यांना ह्याच्यामध्ये काही करायचा इंटरेस्ट असेल त्यांनी अवश्य तुमचं मला माझ्या कमेंटमध्ये टाकावं किंवा मी माझा मेल ID देईल आत्ता. ह्या मेल IDवर तुम्ही मला तुमचे हे पाठवा. मी 100 म्हणजे ज्याला पाहिजे असेल त्यालाच मी मेल ID देईल. त्यांनी मला 100% संपर्क साधावा. आपण प्रयत्न नक्की करू. आज एवढंच. धन्यवाद.